सांगितलं होतं की आम्ही गाईड घेतला होता पूर्ण कोल्हापूरचा, तो पन्हाळा किल्ला बघण्यासाठी, पण आज आम्ही गाईड न घेता आमच्या जाणकार माणूस घेतलेला आहे ज्याला सगळीच माहिती आहे. तर इथे आमचे असे भाऊजी बसलेले आहेत, समिया त्यांच्या मांडीवर बसलेली आहे आणि इकडे सोबत आहेत सोनीताई आणि इकडे मी आणि इकडे आई. तर आज आम्ही चाललेलो आहे सातारा बघण्यासाठी. साताऱ्यामधले जे जे मुख्य पॉइंट आहेत ते तर आपण बघणारच आहोत, पण सुरुवात आज आम्ही केली आहे ती म्हणजे सज्जनगडाला जाऊन. तर सज्जनगडाला म्हणजे अजून पोहोचलो नाहीये, निघालो होतो आम्ही, रस्त्यावरच आहे. कोणती नदी आहे? उरमोडी. आणि हे वरून दिसणारा डोंगरावरून ना, तिकडूनच पाणी येते. ते बघा किती हे टाकलंय, ते दिसतंय ना, तिथून पाणी येते दोन्ही डोंगर. तर आता आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि गडाखालचा नजारा मी तुम्हाला दाखवते. तर सुंदर असं छान दिसतं खाली नजारा बघितला. संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे ऊन एवढं कडक नाही आहे, मावळता सूर्य आहे आणि सगळे असे पुढे जातात. आणि इथे मारुतीचं स्टॅच्यू आहे. समियाला माहिती आहे आपण कुठे आलं? आपण जम करून प्रोग्राम नाही, इथे शिवाजी महाराजांचे गुरु राहायचे रामदास स्वामी. सज्जनगड. आणि खाली बघितलं तर पूर्ण सातारा दिसतं. साताराच आहे ना? कोणचं? परळी. अच्छा, चला डोंगराच्या वरती आलेलो आहे, पण पार्किंग तिथे होती, गाडी तिथे पार्क केलेली आणि आता आम्हाला जिने सोडून वरती जायचं. थोडेसे जिने आहेत. तर इथे तुम्ही शेंदुरी रंगाचा मारुती बघू शकतात. तर असे बरेच मारुती आपल्याला दिसणार आहे पूर्ण गड चढताना. जवळजवळ 12 मारुती आहे. आणि गड चढता आता आपण पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार इथे. तर या गडाला 2 दरवाजे आहेत, एक तर छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि एक वरती आपल्याला दिसतोय समोर तो श्री समर्थ महाद्वार आहे. तर हे दरवाजे अजूनही रात्री 9 वाजता बंद केले जातात आणि त्याच्यानंतर कोणी ये जा करू शकत नाही. पण गड चढता जिने तर आहेच, त्याच्यामुळे दमछाक तर होतेच आहे, पण पायऱ्या भरपूर अंतराने आहे. म्हणजे एक पायरी चढली की 2 पावलं चालू शकतात तुम्ही आणि त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे, त्याच्यामुळे एवढा दम लागत नाही. पण बाजूचा नजारा तुम्ही बघू शकता. छान बाजूला असलेली गावं आपण बघू शकतो. परळी गाव, कोरी गाव, अशी 12 गावं इथे गडाच्या आजूबाजूला आहे. सज्जनगड हा ॲक्च्युली 12 किलोमीटर लांब आहे साताऱ्यापासून. आणि आता आपण पोहोचलो आहोत श्री समर्थ महाद्वार. हा ॲक्च्युअल द्वार आहे. तर हा गड ॲक्च्युली स्वामी समर्थांनीच स्थापित केला होता, त्याच्यामुळे त्यांच्या नावावरूनच हा गड प्रसिद्ध आहे. तर समोर आपल्याला नकाशा दिसतोय, तो सज्जनगडाचा आहे. कोणतं मंदिर कोणत्या दिशेने आहे किंवा कुठला रस्ता कुठे जातो हे सगळं आपण तिथे बघू शकतो. आणि आता आपल्याला समोर दिसतोय तो म्हणजे आहे शिलालेख. तर या शिलालेखाचा अर्थ देखील त्यांनी मराठीमध्ये लिहिलेला आहे. गडामध्ये आल्याच आपल्याला डाव्या हाताला बघितले तर इथे विहीर दिसते. तर मावळे जेव्हा वरती यायचे तो घोड्यांना पाणी पाजण्यासाठी इथे आणलं जात होतं, त्याच्यामुळे इकडे या तळ्याला घोडतळे असं देखील म्हणतात. बिग डेज तर गडावर आता लोकवस्ती पण झालेली आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत पेठेतील मारुती मंदिर. गडामध्ये एंट्री केल्याच वरती घोडतळे लागतं आणि त्याच्या पुढे आल्यानंतर थोडंसं इथे आपल्याला मंदिर दिसतंय. तर आणि या गडावरचे प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ आणि श्रीरामाचे मंदिर. जेव्हा स्वामी समर्थ निर्माण झाले तेव्हा संभाजीराजांच्या सांगण्यावरून भुयारामध्ये एक स्मारक उभारलं आणि त्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. राम मंदिर आणि मठ यांच्या दोघांच्या मध्ये एक चौथरा लागतो आणि त्यावर शेंदूर फसलेला एक गोटा आहे, त्याला ब्रह्मपिसा असं म्हणतात.
आता आपण मेन जिथे रामदास स्वामी समाधी मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहोत. तर त्याच्या मंदिराच्या एका बाजूला भुयारी मार्गात समर्थांचे समाधी आहे. गडावर राहण्यासाठी पण खोल्या उपलब्ध आहे. गडावर धर्मशाळा देखील आहे. सज्जनगड खोल्या राहण्यासाठी उपलब्ध होतात. फक्त त्यांना आधी सांगावं लागतं, तसं त्या आपल्याला सोय करून देतील. किल्ल्यावरती आल्यानंतर जर तुम्हाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. दुपारची 12 वाजता एक पंगत असते आणि रात्रीची 9 वाजता एक पंगत असते. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला रामदासांनी घेतलेली समाधी देखील दिसते, पण तिथे शूटिंग अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. पण त्या तिथीला त्यांनी रास नवमी असं म्हणतात. तर इथे अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांनी रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. सो अंगलाई मंदिर समर्थांनी बांधलेलं आहे. गडाच्या पश्चिम टोकावरती गेल्यानंतर एक मारुती मंदिर आहे आणि त्यात धबधब्याचा मारुती असं म्हणतात. सो आता आपण जाणार आहोत या रोडवरून. तिथून पुढे आपल्याला गेल्यानंतर एक मारुतीचं मंदिर दिसेल, पण तिकडे गेल्यानंतर तिकडचा एक व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवते. तिथून उरमुडी धरण दिसतं. आणि आम्ही रामदासांनी जिथे समाधी घेतली होती तिथे बऱ्याच मोठ्या वास्तू ठेवलेल्या आहे. समर्थांचा मठ आहे किंवा त्यांची कुबडी, दंड, सोटा, पाण्याचे 2 मोठे मोठे हंडे आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा तांब्या आहे. म्हणजे तो तांब्या इतका मोठा आहे की जसं ते आपल्याकडे कळशी किंवा हंडा असतो त्या आकाराचा आहे ते. अशी बऱ्याच गोष्टी ज्या त्या वापरात होते त्या गोष्टी त्यांनी समाधी घेतलेल्या रूममध्ये अवेलेबल. मठ मी पूर्ण छान तुम्हाला फिरून दाखवलं आणि मठाची जेवढी माहिती मला होती तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. आणि इथे तुम्ही बघू शकता धर्मशाळा, जिथे आपली राहण्याची सोय केली जाते. जर आपण त्यांना आधी सांगितलं आम्हाला गडावर राहायचं आहे तर, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो तुम्ही येऊन गडावर राहू शकता. आणि समोर तुम्ही बघता तो आहे उरमुडी धरण. सो या धरणाचं पाणी पूर्ण साताऱ्याला पुरवठा केला जातो पिण्यासाठी वगैरे. छान असा व्ह्यू आहे. तर आम्ही इथे आलो तर एन्जॉय करूच, कारण सनसेटची वेळ झालेली आहे. सनसेट अनुभवून मगच आम्ही निघू इथून. पण गडावरून जाण्याची इच्छा अजिबात नाही आहे, कारण छान थंडगार अशी हवा सुटलेली आहे. शिवाय ऊन कमी झाल्यामुळे प्लेझंट असं वाटतंय. तर हा उरमुडी धरण डोळ्यात मावत नाही. तर आता आलो तर छान छान इथे फोटो काढणार आहोत. तर असे छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.